तर एबीपी माझाच्या पाठपुराव्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आलेत। जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून शिक्षण सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या 3 बहिणींना एबीपी माझाच्या प्रयत्नानंतर जात प्रमाणपत्र मिळालं होतंच। आता प्रशासनाने त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा प्रदान केलंय। त्यामुळे तिन्ही राजपूत बहिणींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। एवढंच नाही तर एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 1200 पेक्षा जास्त पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालंय। यामुळे न्याय मिळालेल्या तीनही राजपूत बहिणींनी तसंच विदर्भ पारधी विकास परिषदेनं एबीपी माझाला धन्यवाद देत आभार मानले। जात प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून नागपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थिनी शिक्षण सोडत आहेत अशा आशयाची बातमी एबीपी माझाने 16 जानेवारी रोजी दाखवली होती आणि त्याच्यानंतर नागपुरातील महसूल प्रशासन खळबळून जागं झालं होतं। आपल्यासोबत शिवानी राजपूत आणि तिच्या बहिणी आहेत। अखेरीस प्रश्न सुटला आणि कायमचा प्रश्न सुटला। हो सर, आमचा प्रश्न तर सुटला आहे, कारण आता आम्हाला कास्टही भेटल्या आहे आणि सध्या आमच्या तिघींच्या कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा बनलेल्या आहे। जे प्रकरण एबीपी माझानी सुरुवातीला म्हणजे कास्टबद्दल सुरू करण्यात आले होते आपल्या चॅनेलद्वारा, ते प्रकरण पूर्णपणे यशस्वी झालेले आहे सर। कारण आता शिक्षण घेणं सुकर झालं, सोपं झालं। हो, कारण ह्यावर्षी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। नंतर मला MBA करायचं आहे, तर माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती। त्या कारणाने मला MBA मध्ये प्रवेश बी भेटला नसता आणि मला त्यामुळे 1-1.5 लाख मला फीस बी भरावी लागली असती, पण आता माझी व्हॅलिडिटी बनली आहे, त्यामुळे मी आता भरू शकते। ज्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं आणि लग्न बेडीमध्ये अडकावं लागतं, आता शिक्षण पूर्ण करणार का? हो सर, शिक्षण पूर्ण करणार। खूप मोठी जी अडचण होती ती म्हणजे सॉल्व्ह झाली आहे आता। आणि एक अशी अपेक्षा आहे की आमची तर आता कास्ट व्हॅलिडिटी बनली, पण आमच्या समाजातील ज्या अजून काही विद्यार्थिनी आहे त्यांची पण कास्ट व्हॅलिडिटी बनली पाहिजे, ही अपेक्षा आहे समोर जाऊन। किती गांभीर्याने तुमच्या या समस्येकडे प्रशासनाने लक्ष घातलेलं आहे? अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता पारधी समाजांचा, ज्याच्यामुळे अनेक पारधी समाजांचे विद्यार्थी शिकू शकले नाही। आणि या एबीपी माझ्यांनी आमच्या गावावर या 3 भगिनीचं वृत्तांतर दिलं। त्यांनी लगेचच महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री त्यांचं पण सुद्धा मी खूप खूप आभारी अभिनंदन करतो, कारण की त्यांनी दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातील पूर्ण शासन खडबडलं आणि नागपूर जिल्ह्यातील शासनाने बरीच दखल घेऊन लगेच एबीपी माझ्यांनी वृत्तांत दाखवल्याबरोबर बावनकुळे साहेबांनी लगेच आदेश दिले। कम से कम 12 ते 1500 सर्व जातीचे दाखल्याची त्यांनी या 2-3 महिन्यामध्ये दिलेले आहे। राज्यात इतर ठिकाणी जे पारधी विद्यार्थी 1950चा पुरावा नाही म्हणून जात प्रमाणपत्र आणि पुढे जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहतात, त्यांच्या संदर्भातही प्रशासनाने अशाच पद्धतीने विचार करावा आणि त्यांनाही दिलासा द्यावा। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।